सायंकाळची वेळ होती. 10:30चा सुमार झाला होता. एक आजी आपल्या नातवाचा बोट धरून झपझप पावलं टाकत होती. पाहता पाहता आजीच्या विचारांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं विचारांची गर्दता निर्माण झाली होती. आजीच्या बाजूला असताना 4 वर्षाचं लेकरू आजीचा बोट पकडून धावत होतं. वेगानं आजी मात्र त्याला ओढत होती. 10:30चा सुमार झाला होता आणि आजी आपल्या नातवासोबत काहीतरी विचारांच्या परिमत्तेमध्ये पाहता पाहता गुंग होऊन पुढे सरकत होती. आजीच्या मनात नेमका विचार काय चालू होता, कारण तिच्यावरती कोसळलेला आभाळ खऱ्या अर्थानं हे सांगण्यासाठी पुरेसे होतं. 2च महिन्यापूर्वी आजीच्या मुलाचा आणि नातवाचा अपघात, खऱ्या अर्थानं मुलाचा बाईक आणि सुनेचा अपघात झाला होता आणि या अपघातामध्ये नातू गाडीच्या समोर बसल्यानं धडक इतकी जोरदार मिळाली होती की आजीची सून आणि मुलाचं गतप्राण होऊन खऱ्या अर्थानं रस्त्यावर पडले होते. तर नातू बाजूच्या रस्त्याच्या कडेला एका शिंदोळ्यावर पडला होता. पाहता पाहता नवरा बायको दोघांचंही निधन झालं. त्यांचा एकुलता एक मुलगा म्हणजे आजीचा नातू एकुलता एक राहिलेला. डोळ्याला जबर दुखापत झाली. 1.5 महिना हॉस्पिटलमध्ये राहिला. पण पाहता पाहता जेव्हा बाहेर आला तेव्हा एक डोळा निकामी झाला होता. आजीच्या मनात विचारांचं काहूर पेटलं. अरे, जगण्याचा आधार माझा मुलगा गेला, जगण्याचा आधार माझी सून गेली, राहिलेला एकमेव आमच्या घराचा आधार म्हणजे माझा नातू आहे. पण तोही एका डोळ्यानं पाहू शकत नाही. जगावं कशासाठी? अरे, दिवसभर शेतामध्ये राबावं, दुसऱ्याच्या बांधावर काम करावं, तेव्हा संध्याकाळी कुठेतरी तेल मीठ घरामध्ये येणार. पण आता तेही तेल मीठ घरामध्ये येत असताना एकीकडं नातवाक पाहावं की घरामध्ये काम करावं. आजीच्या मनात विचारांचा काहूर पडला. घरामध्ये लावलेला सुनेचा आणि मुलाचा फोटो पाहिला की आजीचा ऊर भरून यायचा आणि आजी अंतकरणातून गाय मोकळून रडायची. पण आजीच्या मनात एकच विचार होता, माझा नातू एका डोळ्यानं खऱ्या अर्थानं अपंग आहे, एका डोळ्यानं पाहू शकत नाही. पण भविष्यामध्ये मी गेल्यानंतर माझ्या नातवाचं काय होणार? माझा नातू जगला पाहिजे, माझा नातू वाचला पाहिजे, माझा नातू घडला पाहिजे, हा भाव अंतकरणामध्ये होता. पण नातवाच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं म्हटलं तर पैसे आणावे कुठून, हा प्रश्न मात्र समोर होता. कारण दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं कामाला जावं तेव्हा संध्याकाळी घरामध्ये तेलमीठ यायचं आणि त्या तेलमीठामधून घर चूल पेटायचे. पण आता पाहता पाहता काय करावं? आपल्या नातवाचं ऑपरेशन करायचं म्हणजे लाखांचा खर्च आहे, काय करावं? पण त्याच वेळी आजीला कोणीतरी सांगितलं, आजी इकडं पुण्यामध्ये असं एक हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार होतील. आणि पाहता पाहता आजीच्या विचारांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं विचारांची चुणूक निर्माण झाली आणि आजी विचार करू लागली, माझ्या नातवाला डोळा मिळाला पाहिजे, माझा नातू जगला पाहिजे, माझा नातू वाढला पाहिजे. आणि आजीनं आपल्या नातवाला बरोबर घेतलं. सातारमधून बस पकडली आणि आजी पुण्यात आली. आजी जेव्हा पुण्यात आली होती सायंकाळच्या 7:30चा सुमार झाला होता. आजी हॉस्पिटलला शोधित आपल्या नातवाचा बोट धरून झपझप पावलं टाकत होती. पाहता पाहता नातवानं हे पुन्हा पाहिलं. खऱ्या अर्थ गाड्यांची रेलचेल पाहिली, रस्त्याच्या गाडीच्या लाईट पाहिल्या आणि हे सगळं पाहून त्या नातवानं आजीचा हात सोडला आणि नातू मात्र आजीच्या पुढे धावत होता. 70 वर्षाची आजी मात्र नातवाच्या मागे टपटप पावलं टाकत होती. नातू मात्र वेगानं पुढे धावत होता. नातू मात्र आजीकडे पाहायचा, जोरात हसायचा, पुढे रस्त्यानं पळायचा. पाहता पाहता जीवाच्या आकांताना आजी मात्र त्याच्या बाहेर मागं पळायची, सांगायची, बाळा हळूर पडशील रे. पण नातू मात्र छोटास अवघा 5-6 वर्षांचा लेकरू आहे, त्याला काय कळणार? नातू मात्र वेगानं धावत होता. त्याचवेळी समोरून गाड्या मात्र वेगानं येत होते. त्याचवेळी नातू मात्र रस्त्यावरती आला. गाडी समोरून आली आणि अचानकपणे गाडीचा ब्रेक दाबला. पण तोपर्यंत नातूला धडक बसली होती आणि नातू रक्ताच्या थारोळ्यात त्याच डांबरी रस्त्यावर पडला होता. आजीच्या डोळ्यातून खळखळ अश्रू उगळले. अरे, माझा मुलगा गेला, माझ्या आयुष्याची खऱ्या अर्थानं जीवनाची साथ असणारी माझी सून गेली, राहिलेला एकुलता एक नातू, पण तोही आता रक्ताच्या थारोळ्यात आहे, काय करावं? पण त्याच वेळी ॲम्ब्युलन्सचा आवाज आला, सायरनचा आवाज आला. ॲम्ब्युलन्स आली. पाहता पाहता आजीला नातवाला ॲम्ब्युलन्समध्ये घेतलं. ॲम्ब्युलन्स वेगानं हॉस्पिटलच्या दिशेने निघून गेली. रात्री 12ची वेळ होती आणि डॉक्टर बाहेर आले. डॉक्टरने सांगितलं, आजी तुमच्या नातवाची परिस्थिती फार नाजूक आहे, कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतं. पण त्याच वेळी आता त्याच्या मेंदूचं ऑपरेशन करावं लागेल, कारण छोट्या मेंदूला मार बसला आहे. आणि त्याच वेळी आजीनं घाबरत विचारलं, पण डॉक्टर साहेब खर्च किती येईल? आणि डॉक्टरने उसासा टाकून सांगितलं, आजी परिस्थिती फार नाजूक आहे, आता मी काहीच सांगू शकत नाही, पण कमीत कमी 7 ते 8 लाख रुपये खर्च आहे. आणि आजीच्या पायाखालची वाळू सरकली. आजी भूतकाळामध्ये गेली. अरे, जगण्याचा आधार मुलगा गेलाय, जगण्याचा आधार सून गेली, राहिलेला एकुलता एक नातू, दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयाने मी काम करते डॉक्टर साहेब, तेव्हा कुठेतरी संध्याकाळची चूल पेटते, आता हे 8-9 लाख आणावेत कुठून? आणि तसे डॉक्टर उत्तरले, आजी शेवटी मीही तर नोकरी करतो, मलाही तुमची परिस्थिती माहीत आहे, पण आजी काय करावं? आता खऱ्या अर्थानं पैसे जमा करावे लागतील. पण आजीच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि डॉक्टरांनी सांगितलं, आजी जबाबदारी मी घेतो, पण 2 दिवसाचा वेळ देतो, पण 2 दिवसात पैसे जमा करा, ऑपरेशनला मी सुरुवात करतो. आणि आजीनं एक वेळ ऑपरेशन थिएटरच्या आतमध्ये डोकून पाहिलं, रक्ताळलेला नातू पाहिला आणि आजीनं घट्ट डोळे मिटले, काहीतरी विचार मनाशी केला आणि आजीनं झपझप पावलं टाकत आजी बाहेर गेली. पाहता पाहता दुसऱ्या दिवशी सकाळी सातारच्या मातीत
झाली. घरात घर जमीन वाडा सारं काही विकलं आणि आजीजवळ आता 11 लाख रुपये जमा झाले. अंघोळीची सुद्धा नव्हती, जेवणाची भ्रांत नव्हती. आणि पाहता पाहता आजी मात्र पुन्हा एसटीत चढली. पुण्याच्या मातीमध्ये आली. संध्याकाळी 10चा सुमार झाला होता आणि आता सध्या एसटीचा संप सुरू असल्यानं वातावरण स्मशान होतं. आजी मात्र रस्त्यानं पुढे चालू लागली. हॉस्पिटलपर्यंतचं अंतर पार करायचं होतं. आता जवळपास पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं 1 किलोमीटरचं अंतर आता आजीला पार करून हॉस्पिटलपर्यंत जायचं होतं. रात्री 11ची वेळ होती. हातामध्ये पिशवी होती. पिशवीमध्ये 10-11 लाख रुपये आणि आजीच्या मनात विचारांचा काहूर पेटलं. आणि रस्त्याने एखादं येणारं पोरगं जर आलं त्यानं ही बॅग पळवली तर, एखाद्या गाडीतली पोरं आली बॅग पळवली तर, पण त्याच वेळी 4-5 पोरांचं टोळकं यायचं. बेधुंद दारू मद्य पिलेली ही पोरं पाहता पाहता आजीकडे पाहायची. आजीला मनामध्ये भीती वाटायची. एखाद्याच्या हाती जर बॅग सापडली तर काय होणार. आणि आजी मात्र वेगाने झपझप पावलं टाकायचे. एखादी दूरवरून गाडी यायची, गाडीची हेडलाईट चमकली की आजी मात्र खऱ्या अर्थाने एखाद्या झाडाचा आसरा घ्यायची. पुन्हा एखादी पोरं दिसली, आजी एखाद्या नाल्याचा आसरा घ्यायची. तास 1.5 तास 2 तास निघून गेले. वेळ मात्र जात होता, पण त्याच वेळी आजी मात्र वेगाने पावलं टाकत होती. अरे एखादी गाडी आली की झाडाचा आसरा घ्यायची. आजीच्या मनात एकच होतं, माझा नातू जगला पाहिजे, माझा नातू वाचला पाहिजे. पण माझा नातू वाचवायचा तर कमीत कमी आता हे पैसे हॉस्पिटलपर्यंत तरी पोहोचले पाहिजे या विचारांमध्ये आजी पावलं टाकत होती. पण येणारी गाडी मात्र खऱ्या अर्थानं आजीचा वेध घ्यायची आणि आजीने पाहिलं की आजी एखाद्या झाडाचा आसरा घ्यायची. बराच वेळ निघून गेला होता आणि पाहता पाहता शेवटी एक आजी नाल्याच्या बाजूला बसली आणि डोक्याला हात लावून धाय मोकळून रडू लागली. तिला कळून चुकलं हे पैसे राहणार नाही आता. पण त्याच वेळी बुलेटवरती 5-6 पोरं दारू पिलेल्या अवस्थेत वेगाने यायची, हुरहुर करत निघून जायची आणि आजी मात्र मनातून घाबरून जायची, कारण तिला परिस्थितीची जाणीव नव्हती. आणि त्याच वेळी आजी नाल्याच्या बाजूला बसली, विचार करू लागली आता काय होणार, पैसे कसे पोचतात. आणि मनामध्ये विचार करून करून आजीच्या डोळ्यातल्या अश्रूंचा आता महापूर साठवला गेला. पण त्याच वेळी समोरून येणाऱ्या गाड्या पाहिल्या आणि तशा आजी चढ दिशी समोर पाहू लागली. तिला कळून चुकलं, येणारी गाडी जर आता टप्प्यात आली, तिनं आपल्याकडे पाहिलं आणि पिशवी हातातली घेऊन गेली तर पैसे राहणार नाहीत. आजी मात्र घाबरून गेली. पाहता पाहता जागेवर बसली. डोळ्यातल्या अश्रूंचा महापूर दाटला आणि गाडी जशी टप्प्यात आली आजीची नजर गेली. आजीच्या मनात काय विचार आला देव जाणे. आणि आजी गाडीच्या समोर गेली आणि दोन्ही हात उंच केले. गाडीच्या कर्णकाश ब्रेकचा आवाज झाला. गाडी जागेवर थांबली. गाडीची काच खाली आली आणि ड्रायव्हरनं बाहेर डोका काढला. आजी अहो तुमच्या डोक्यावर परिणाम झाला आजी. अहो गाडी जर ब्रेक लागला नसता तर गाडीनं तुमचा वेध घेतला असता आजी, तुम्ही संपला असतात आजी, वेळ लागलाय. पण आजी काहीच न बोलता पाहता पाहता जी काच खाली होती त्या काचेमधून आजीने ते बॅग आतमध्ये टाकली आणि सांगितलं, बाळा माझा नातू रक्ताच्या थारोळ्यात आहे, माझा नातू जगेल की मरेल मला माहीत नाही. बाळा माझा नातू जगला पाहिजे, त्यासाठी हे पैसे घेऊन आले. हे पैसे उद्या हॉस्पिटलमध्ये जमा करायचे आहेत. मला इथून जाताना आता मनात भीती वाटते, म्हणून सकाळी 10 वाजेपर्यंत हॉस्पिटलमध्ये पैसे घेऊन ये, एवढंच ती आजी बोलली. आणि पाहता पाहता आपल्या रस्त्याला निघून गेली. पोरं विचारांच्या गर्दीमध्ये पुढे सरकले आणि आजी हॉस्पिटलकडे गेली. सकाळी 7ची वेळ होती. डॉक्टर हॉस्पिटलमध्ये आले होते. आजी समोर बसलेली पाहिली आणि धावत धावत डॉक्टर आजीच्या जवळ गेले आणि डॉक्टरांनी विचारलं, आजी कधी आलात? मी रात्री आले. रात? बरं झालं, आज आमच्या हॉस्पिटलचे DN येणार आहेत, कुठल्याही परतीमध्ये पैसे जमा करायचे. आजी पैसे घेऊन आलात ना? आणि आजीनं रात्री घडलेला सगळा प्रसंग डॉक्टरांना सांगितला. आणि डॉक्टरांनी डोक्याला हात लावला आणि विचारला, आई अहो खऱ्या अर्थानं तुम्हाला काही कळतं का? तुम्ही या मातीत होतात. अहो ना तुमच्या नात्याचे ना गोत्याचे, ना ओळखीचे ना पाळखीचे, अनोळखी मुलांच्या हातामध्ये तुम्ही पैसे दिलेत. आजी विसरून जाता, हे पैसे मिळू शकत नाही तुम्हाला. आणि आजी उत्तरली, डॉक्टर साहेब माझा एक नातू रक्ताच्या थारोळ्यात आहे, पण माझा दुसरा नातू हे पैसे घेऊन येईल याची मला खात्री आहे. डॉक्टरांनी डोक्याला हात लावला आणि सांगितलं, आजी विसरून जाता तुमचे पैसे. जसे पैसे विसराल ना, पुढचा ऑपरेशनचा खर्चही खऱ्या अर्थानं मला करता येणार नाही. मी माझ्या जबाबदारी ऑपरेशन केले, काय करावं. पण त्याच वेळी आजीनं सांगितलं, डॉक्टर साहेब काळजी करू नका, 10 वाजेपर्यंत तुमच्या हातामध्ये पैसे असतील. पाहता पाहता 8ची वेळ झाली. आजीनं बाहेर डोकावून पाहिलं, पण मात्र गाडी दिसत नव्हती. पुन्हा पाहता पाहता 8 तास निघून गेला. आजीनं बाहेर डोकावून पाहिलं, गाडी मात्र दिसत नव्हती. 10चा सुमार झाला. आजी गॅलरीमध्ये आले. गॅलरीतून डोकावून पाहिलं आणि जसं समोर पाहिलं तीच काळ्या रंगाची स्विफ्ट डिझायर आता हॉस्पिटलच्या समोर उभी होती. आणि त्या गाडीतून ती 2 मुलं उतरली. हातामध्ये बॅग होती. आजीच्या आतमध्ये हॉस्पिटलच्या आत आली. आजीच्या हातात दिली आणि आजीच्या हातात देऊन सांगितलं, आजी हे तुमचे पैसे. पण आजी एक प्रश्न मात्र विचारतो, खऱ्या अर्थानं रात्री तुम्ही आम्हाला पहिल्यांदा पाहिलं, आम्ही तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं. हे तर ना तुमची ओळख ना पाळख ना नात्यानं गोत्याचं, आमच्याशी तुमचा कसलाही संबंध नाही. पहिल्यांदा तुमची आमची भेट झाली. अहो रात्रीची वेळ होती, खऱ्या अर्थानं रस्ता सुनसान होता आणि या सुनसान रस्त्यावरती तुम्ही आमच्या हातात पैसे दिलेत. अहो कशाच्या बळावर? आणि आजीनं दिलेलं उत्तर मात्र कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका.
का आजीनं सांगितलं, बाळा अरे खऱ्या अर्थानं माझे नातू गेला, माझ्या नातवाचा एक डोळा गेला, त्यावेळी माझ्या खऱ्या अर्थानं मुलाचं आणि सुनेचंही निधन झालं होतं. माझ्या जगण्याचा आधार तो काय होता? माझं मेलीचं वय म्हणजे 74 वर्षांचं. दिवसभराचं काम होत नाही रे, गुडघ्यांची कुरकुर चालू. पण याही परिस्थिती माझा नातू जगला पाहिजे, वाढला पाहिजे ही भावना मनात होती. म्हणून खऱ्या अर्थानं दुसऱ्याच्या बांधावर काम करून माझा नाता वाढवत होते. पण मला कोणीतरी बातमी दिली, पुण्यामध्ये असं हॉस्पिटल आहे, तिथं माझ्या नातवाच्या डोळ्याचं ऑपरेशन होणार. आणि माझ्या जीवाला बरं वाटलं, माझा नातू आता दोन्ही डोळ्यांनी पाहू शकेल हा आनंद मनाशी निर्माण झाला. म्हणून नातवाला घेऊन पुण्यात आले. पण पुण्यामध्ये आल्यानंतर माझ्या खऱ्या अर्थानं 7:30चा भूक समोर आला आणि माझ्या नातवाचा ॲक्सिडेंट झाला. जगण्याचा आधार संपला होता. डॉक्टरांनी सांगितलं मेंदूचं ऑपरेशन करावं लागेल, पण 11 लाख रुपये खर्च होता. बाळा अरे सातारला माझ्या मातीत गेले, जमीन विकलं, सगळं काही विकलं, मागं काही ठेवलंच नाही आणि खऱ्या अर्थानं पुण्यात आले. पण येत रस्त्यानं चालताना मात्र हे माहीत होतं, एखादी 4-5 पोरांचं टोळका यायचं, हुर करून जायचं, पिलेली पोरं पुढे यायची, हातामध्ये पिशवीत काय विचारायची आणि मी मात्र वेडी खऱ्या अर्थानं बेभान होऊन जायची. दुःखाचा महापूर लोटून यायचा, जाणीव व्हायची हे पैसे राहणार नाहीत. आता कळून चुकलं, पैसे गेले म्हणजे नातूही गेला आपला, काय करावं ही भ्रांत होती. पण त्यावेळी समोरून आला, कळून चुकलं, तुझ्या गाडीची हेडलाईट पाहिली आणि जाणीव झाली आता हे पैसे राहणार नाहीत, हे पैसे निघून जाणार, आता काही करावं. विचारांची गर्दता समोर होती. पण त्याच वेळी तुझी गाडी आणखी पुढे आली, हेडलाईट जशी अशी पुढे येऊ लागली, तुझ्या गाडीवरती मी भगवा झेंडा पाहिला आणि मग मला कळून चुकलं माझ्या शिवरायांचा मावळा. आणि ज्यावेळेस शिवरायांचा मावळा समोर दिसतो त्यावेळेस जाणीव होते की एक वेळ शिवरायांचे मावळे माती खातील पण कोणाला मातीत नाही घालणार. मग जर 74 वर्षांच्या आजीच्या मनात फक्त ही भगव्याची अस्मिता पाहून जर आजी विश्वास ठेवत असेल तर खऱ्या अर्थानं 391 वर्षानंतर पहिला प्रश्न निर्माण होतो, माझ्या राजानं असं काय निर्माण केलं की त्या बळावरती माझा राजा 33 कोटी देवांमध्ये विराजमान झाला.